नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल काजू मटर मसाला याची रेसिपी पाहतोय. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आणि घरातल्याच साहित्यातली होणारी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 उभे कट केलेले कांदे घालायचे आहेत. आणि कांदे घातल्यानंतर लगेच आपल्याला अद्रक आणि लसूण घालायचं आहे. आता यानंतर काही मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत. तर हे बेसिक मसाले आहेत, आपल्याला ते सुद्धा घालायचे आहेत. जर तुम्हाला एखादा मसाला आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकतात. आता इथे 2 लाल मिरच्या आणि तेजपत्ता पण घातलेला आहे. टोमॅटो घालायचा आहे. तर आपल्याला हे हलकंसं परतून घ्यायचं आहे, जास्त असं लाल आपल्याला करायचं नाही आहे. आता यामध्येच आपण थोडेसे काजू घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर किंवा मग कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात तरीसुद्धा चालेल. यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते. आता थोडंसं आपण एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे सगळं या तेलामध्ये छान असं हलकंसं परतून घ्यायचं आहे. जास्त पण असं लाल नाही करायचं आहे. हलकंसं एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे नरम होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी खूप छान लागते आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे घरातील सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल. सगळेजण आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला करण्यासाठी भाग पाडतील. एवढी छान ही भाजी बनून तयार होते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण काय करूया, याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आपल्याला हा कांदा एवढाच असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, जास्त पण आपल्याला लाल नाही करायचं आहे. आणि आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला आता हे वाफवून घ्यायचं आहे. जे आपले मटार आहेत, जो वाटाणा आहे, तर तो इथे प्लेटमध्ये स्टँड ठेवून आपल्याला याला वाफवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे फ्रोझन वाटाणासुद्धा घेऊ शकतात. मी ताजा वाटाणा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत आणि याला 2 ते 3 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर आता आपण याला वाफ काढून घेऊया, म्हणजे वाटाणा आपला थोडासा सॉफ्ट होईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साईडला याला थोडंसं परतूनसुद्धा घेऊ शकतात वाटाण्याला, किंवा मग पाण्यामध्ये साईडला शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल. ही भाजी खूप छान लागते. तर पहा, आपला वाटाणा मस्त शिजलेला आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि हे सुद्धा मिश्रण छान असं आपलं शिजलेलं आहे, वाफलेलं आहे. आता हे साईडला काढून घेऊया. याच्यातली जी विलायची होती मोठीवाली, ती आता साईडला काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बारीक असा हा मसाला सगळा वाटून घेतलेला आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये लगेच जिरे घालायचे आहेत. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. लाल तिखट, हळद आणि धनेपूड घातलेली आहे. आता यामध्ये लगेच आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे सगळा. तर कमी गॅसवरतीच आपल्याला छान असं या मसाल्याला परतून घ्यायचं आहे. तर आपण जेवढं या मसाल्याला छान असं परतू ना, तेवढं या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आपण पाहतो ना, बाहेर हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये टेस्ट वेगळी का असते आणि आपल्या घरच्या भाजीची टेस्ट वेगळी का असते? कारण यामध्ये फरक हाच असतो की आपण कधी-कधी घाईघाईमध्ये लवकर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं की मसाला चांगला भाजला जात नाही. त्यामुळे मसाला हा एक 7 ते 8 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी थोडं दही घातलेलं आहे. 2 चमचे दही घातलेलं आहे. तर इथे तुम्ही, तुमच्याकडे जर मलाई असेल, दुधावरची साय किंवा मग फ्रेश क्रीम असेल, तर तीसुद्धा आपण या ठिकाणी या वेळेला ॲड करू शकतो. तर आता दही घातल्यानंतर याला छान असं आपल्याला परत एक 7 ते 8 मिनिटासाठी एकदम लो फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर सतत असं याला परतवत राहायचं आहे आपल्याला. जेवढी छान आपण याला परतवू तेवढी भाजीला चव छान येते. तर आता इथे मी वरून कसुरी मेथी घातलेली आहे. आता लगेच आपण वाटाणा आणि काजू घालून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी नाही घालायचं. थंड पाणी घातलं तर भाजीची टेस्ट वेगळी येते, चव बिघडते. त्यामुळे शक्यतो
कोमट पाणी किंवा गरम पाणीच घालायचं आहे. यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता चांगलं असं याला मिक्स करून घेऊयात. पाणी घातल्यानंतर सुद्धा कमी गॅसवरती छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर आता इथे मी मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर पण याला आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे मी इथे. जर तुम्हाला आवडत असेल तर या वेळेला आपण इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकतो. नसेल तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. दोन्हीपैकी एक घातले तरी पण टेस्ट खूप छान येते. कसुरी मेथी घाला किंवा मग इथे कोथिंबीर ॲड करा, तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. अचानक पाहुणे जरी घरी आले तरी आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की आता वेगळं काय बनवायचं. तर त्यावेळेला आपण ही भाजी नक्कीच ट्राय करू शकतो आणि पाहुणेसुद्धा आवडीने खातील आणि खुश होऊन जातील. तर हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत, कशासोबतसुद्धा खाऊ शकतात. याची चव अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.